नमस्कार. ग्रामपंचायत सदस्य सुनील सोनवणे पुन्हा एकदा या मंत्रालयासमोरील बिल्डिंग समोरील गेटला थोडंसं जवळ झाड आहे. त्या झाडावर माझं आंदोलन चालू आहे. मी मंत्रालयात सुद्धा ईमेल केलेले, सर्व कागदपत्र पाठवलेले आहे आणि मंत्रालयाने जिल्हा परिषद नाशिककडे कागदपत्र चौकशीसाठी पाठवली, तरी त्यांनी कारवाई केली. माननीय प्रधानमंत्री कार्यालयाचं पत्र आलं तरी कारवाई केली नाही. माननीय हायकोर्टाचं पत्र आलं तरी जिल्हा परिषदेने पैसे खाऊन डॉक्युमेंट असताना, पुरावे असताना भ्रष्टाचारींना वाचवलं. तसेच गिरणानगर ग्रामपंचायतमध्ये चौकशी अहवालांमध्ये भ्रष्टाचार झाला, वसुली दिलेली, ऑडिट रिपोर्टमध्ये दिलेली, मासिक सभा न घेता, ग्रामसभा न घेता कामकाज चाललेले, हे सगळं अनागोंदी कारभार चालत असताना नांदगावची पंचायत समितीचे अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी पैसे घेऊन या भ्रष्टाचाराला दाबत आहे. तरी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार व एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे, या प्रकरणी दखल घ्यावी आणि या भ्रष्टाचारावर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावे. गिरणानगर ग्रामपंचायतमध्ये कोणतीही भरती न करता पैसे घेऊन नोकर भरती झालेली आहे. त्याचा अहवालही जिल्हा परिषदेपासून सगळीकडे पाठवला गेलेला आहे. त्याचप्रमाणे बाबुळवाडीचाही नोकर भरतीचा अहवाल दिलेला आहे. मी केलेले सगळे तक्रारी पुराव्यासह दिलेले अहवाल होऊनही भ्रष्टाचार करून पैसे खाऊन पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेने भ्रष्टाचाराच्या आरोपींना वाचवण्यात आलेलं आहे. तसेच माननीय उच्च न्यायालयाचं पत्र, प्रधानमंत्री कार्यालयाचं पत्र, विभागीय आयुक्त कार्यालयाचं पत्र, हे जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्यमंत्री सचिवालयाचे कार्यालयाचे पत्र येऊनही यांनी पैसे खाऊन भ्रष्टाचारींना वाचवलं आणि मलाही लाच देण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण मी लाचखोर नाही, मी 1 रुपया लाच घेणार नाही आणि मी सत्यवादी, एक जीव गेला तरी चालेल. पण गिरणानगर आणि जे मी भ्रष्टाचाराच्या विरोधात ज्या तक्रारी केल्या आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. शासनाला माझी विनंती आहे, या भ्रष्टाचारींवर त्वरित गुन्हे दाखल करा अशी माझी मागणी आहे आणि माझ्यासह जनतेला न्याय द्या. आणि भ्रष्टाचारींवर कारवाई झाल्यामुळे संपूर्ण तालुक्यात सगळ्यांना कळेल की काय होतं. अशा भ्रष्टाचारींवर कारवाई करावी अशी माझी मंत्रालयासमोर मधील सर्व मंत्र्यांना, प्रधान सचिवांना विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.